नृत्य, विधानं आणि स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असलेली गौतमी पाटील सध्या एका अपघातामुळे चर्चेत आली आहे. तिची दखल थेट कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतली. अनेक माध्यमांमध्ये ही चर्चा सुरू आहे, नेमकं काय झालं? सबसे कातील गौतमी पाटील असं म्हणत 2 ते 3 वर्षांपूर्वी चर्चेत असलेले एक नाव म्हणजे गौतमी पाटील. तिचा डान्स, तिचे विधानं, काही आक्षेपार्ह व्हिडिओज या सगळ्यामुळे अचानक गौतमी पाटील चर्चेत आली. अनेक आमदार खासदारांच्या कार्यक्रमात दिसू लागली. आमदार खासदारांनीही अनेकदा तिच्या गाण्यावर ताल धरलेले अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. अनेक प्रसिद्ध माध्यमांनी देखील गौतमी पाटीलचा इंटरव्ह्यू घेतला. तिचं वैयक्तिक आयुष्य देखील मध्यंतरी फार मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं होतं. तिच्या खऱ्या नावापासून ते तिच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला ती का गेली नाही इथपर्यंत सगळं. मात्र सध्या गौतमी पाटील चर्चेत का आलीये हे मी तुम्हाला सांगतो. आधी काय घडलं हे समजून घेऊया, मग गौतमी पाटील कोण आहे यावर आपण सविस्तर चर्चा करूयात. नमस्कार, मी अर्णित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट. नुकतंच गौतमी पाटीलच्या कारचा अपघात 30 सप्टेंबर 2025 ला पुण्यातल्या वडगाव बुद्रुक परिसरात झाला. तिच्या नावावर असलेली कार एका ऑटो रिक्षाला जोरात धडकली. या धडकेत रिक्षा चालक गंभीर जखमी झाला आणि त्याच्यासोबत आणखी 2 प्रवासीही जखमी झाले. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यावेळी गौतमी पाटील कारमध्ये नव्हती, परंतु कार तिच्या नावावर असल्यामुळे हे प्रकरण चर्चेत आलंय. अपघात झाल्यानंतर कार चालकाला अटक करण्यात आली आहे, पण यानंतर रिक्षा चालकाच्या कुटुंबाने गौतमी पाटीलच्या विरोधी मागण्या केल्या आहेत आणि याचमुळे सध्या महाराष्ट्रभर गौतमीची चर्चा होते. सगळ्याच्या नजरा या प्रकरणाकडे वळाल्यात. रिक्षा चालक विठ्ठल मरगळेच्या कुटुंबियांनी आमच्या माणसाच्या उपचाराचा पूर्ण खर्च गौतमीने उचलावा अशी मागणी केली आहे. त्याचसोबत कुटुंबियांनी स्थानिक पोलीस स्टेशन आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयात देखील मदतीसाठी धाव घेतली आणि खर्च नाही केला तर तिला अटक करा असंही सांगितलं. रिक्षा चालकांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाल्यामुळे ICU मध्ये त्यांना ठेवण्यात आले आणि अजून त्यांची परिस्थिती सुधारलेली नाही, म्हणून कुटुंबीय तणावात आहे. याचमुळे आमदार चंद्रकांत पाटील यांनी यात आक्रमक भूमिका घेतली आहे. कुटुंबियांनी त्यांना भेट दिल्यावर त्यांनी थेट DCP संभाजी कदम यांना फोन करून गौतमीला उचलायचं की नाही असा थेट प्रश्न विचारला आणि याची व्हिडिओ रेकॉर्डिंगही व्हायरल झाली आहे. सोबतच गुन्हेगारांवर कडक कारवाई करायला सांगितली आहे. गाडी मालक गौतमीवर कारवाई करा असं सांगत वाहन चालकाला पकडायला आणि गाडी जप्त करायलाही सांगितले. त्यामुळे प्रशासन आणि पोलीस यंत्रणा वेगाने कामाला लागली आहे. पण सगळ्यांना असा प्रश्न पडलाय की कोथरूडमध्ये एवढं निलेश घायवळचं प्रकरण झालं, पण त्यावेळेस चंद्रकांत पाटील मात्र कुठेच नव्हते. मग आता गौतमी पाटीलच्या प्रकरणावर चंद्रकांत पाटील का पुढाकार घेताय? बरं, गौतमी पाटीलच्या कारकडनं ऍक्सिडेंट झाला, त्यात गौतमी पाटील नव्हती. ज्याने ऍक्सिडेंट केला त्याच्यावरती कारवाई होणं साहजिकच आहे, पण मग गौतमी पाटीलला अटक करा असं तुम्ही का म्हणताय? जर मालकाच्या नावावर गाडी असताना दुसऱ्या कोणाकडनं ऍक्सिडेंट झाला असेल तर मालकाकडनं दंड वसूलणं हे साहजिक आहे. मग तुम्ही तिला अटक करा अशी मागणी का करताय? बरं, गौतमी पाटीलचं या प्रकरणावर थेट उत्तर आलेलं नाहीये. फक्त तिच्या टीमने खरं बोललंय की अपघाताच्या वेळी गौतमी पाटील गाडीत नव्हती आणि सर्व पंचनाम्यातही त्यांनी सहकार्य केलंय. मात्र पोलिसांनी तिला नोटीस दिली आहे आणि तपासासाठी बोलवलंय. सध्या तिच्यावर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार आहे आणि तिच्या टीमकडून अपघातग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदतीचा निर्णय न घेतल्यामुळे चर्चा सुरू आहे. आणि ह्यात अजून एक अपडेट म्हणजे आमदार रोहित पवार यांनी गौतमीच्या बाजूने भूमिका घेत चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या जबाबदारीची आठवण करून दिली आहे. त्यांच्या ट्विटमध्ये ते म्हणाले, तुमच्या मतदारसंघातला एक नामचीन गुंड भर दिवसा पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून परदेशात पळून जातो, पण त्याच्या अटकेसाठी आपण कधीच पोलिसांना फोन केलेला दिसला नाही. गौतमी पाटील हिला मी ओळखत नाही, पण तिच्या गाडीमुळे रिक्षाचा अपघात झाला असेल तर निश्चितच तिची चौकशी झाली पाहिजे. दोषी असेल तर त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्या रिक्षा चालकाच्या कुटुंबाला भरीव मदत मिळाली पाहिजे आणि जखमींचा वैद्यकीय खर्चही वसूल केला पाहिजे. पण अपघातग्रस्त गाडीत गौतमी पाटील नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकणं आपल्यासारख्या नेत्याला शोभत नाही. सोबतच आपल्याविषयी माझ्या मनात आदर आहे, आपण संवेदनशील आहात, आपण कार्यकर्त्यांचं किती ऐकायचं हेही आपण ठरवलं पाहिजे. महिला, गरीब, सामान्य माणूस यांना त्रास देणाऱ्या गुंडांना जेरबंद करण्यासाठी मंत्र्यांनी असे फोन केले तर राज्यात खऱ्या अर्थाने रामराज्य येईल. पण गुंड्यांना पाठीशी घालून आणि निरपराधांना गुन्ह्यात गोवून मंत्री म्हणून आपण कोणता आदर्श घालून देत आहात असा थेट प्रश्न त्यांनी चंद्रकांत पाटील यांना विचारला. या सगळ्या घडामोडींमुळे प्रकरण अजूनही तापले. प्रत्यक्ष गौतमीची भूमिका काहीशी गोंधळलेली वाटते, कारण तिने अजूनही कुटुंबाशी संपर्क केलेला नाही आणि प्रतिक्रिया देण्यापेक्षा कायदेशीर मदत घेण्याकडे आणि शांत राहण्याकडे तिचा कल आहे. आणि सध्या ती महाराष्ट्रभर कार्यक्रम करते. तसंच पोलिसांनी वाहन चालकाला अटक केली आहे, गाडी जप्त केली आणि रिक्षा चालकाच्या उपचारासाठी तातडीने मदत देखील पोहोचवली आहे. पण गौतमीने अजून प्रतिक्रिया का दिली नाही याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे. आता बघूयात की नेमकं गौतमी पाटील कोण आहे, कुठून आली आणि कशी चर्चेत आली.
तर गौतमी पाटील ही सध्या महाराष्ट्रातली सगळ्यात गाजलेली आणि वादग्रस्त लावणी डान्सर मानली जाते। ती मूळची धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेड तालुक्यातली। साधारण 1996 ला तिचा जन्म झाला असावा, कारण त्याचा कुठेही जास्त उल्लेख नाही। घरात आर्थिक परिस्थिती खराबच होती। वडिलांचं व्यसन, घरातले वाद अशा सगळ्या गोष्टींना तिने लहानपणापासूनच तोंड द्यावं लागलं होतं। तिच्या आईनेच तिला एकटीने वाढवलं। शिक्षण फारसं झालेलं नाही, कदाचित 8वी-10वी पर्यंत झालेलं असावं। पुढे ती पुण्यात आली आणि ग्रुप डान्समध्ये बॅक डान्सर म्हणून नाचायला लागली। अगदी लहान मोठ्या कार्यक्रमांपासून सुरुवात केली आणि तिचे पहिला मोठा कार्यक्रम सोलापूर जवळच्या अकलूज लावणी महोत्सवात झाला। तिथे तिला मेन डान्सर म्हणून संधी मिळाली आणि बस इथूनच लोकांमध्ये ती चर्चेत आली। गौतमीने पारंपरिक लावणीला एक वेगळाच रंग दिलाय असं म्हणायला हरकत नाही। डीजेच्या गाण्यावर थोडं बोल्ड स्टाईलने तिचं नाचणं लोकांना प्रचंड आवडायला लागलं, पण त्याच वेळी टीकाही व्हायला लागली। अनेकांचं म्हणणं होतं की ती लावणीला बदनाम करते, संस्कृतीची विकृती करते। काही लोकांना तिचा पोशाख, नाचण्याची पद्धत आणि स्टेजवरचे हावभाव कृती खटकल्या, पण अनेकांनी तिला डोक्यावरही घेतलं। तिचे शो महिन्याला 20 ते 25 तरी होतात आणि एका शोचं मानधन किमान 2 लाखापर्यंत पोहोचलंय असं म्हणतात। तिचं पाटील हे आडनावही वादात आलं होतं। काही संघटनांनी तिला म्हटलं होतं की तू पाटील नाव का वापरतेस, ते तुझं मूळ आडनावही नाहीये। पण गौतमीने ठामपणे सांगितलं की ती पाटीलच आहे आणि याबाबत तिला कोणालाही स्पष्टीकरण देण्याची गरज नाहीये। तिच्यावर टीका करणारे लावणीचे पारंपरिक कलाकार होतेच, पण कीर्तनकार इंदुरीकर महाराजांचंही नाव पुढे आलं। त्यांनी अप्रत्यक्षपणे तिला डोक्यावर चढवण्याची प्रवृत्ती समाजात चुकीची असल्याचं सांगितलं। काही राजकीय नेत्यांनी देखील तिच्या कार्यक्रमांवर आक्षेप घेतले आणि अजित पवारांनीही तिला अप्रत्यक्ष इशारा दिला होता। एकदा तर तिचे कपडे बदलण्याचा व्हिडिओ देखील लीक झाला होता, ज्यामुळे मोठा गोंधळ उडाला। पोलिसांनी एका 17 वर्षाच्या मुलाला अटक करून त्या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता। यावरून गौतमीने थेट भावनिक प्रतिक्रिया दिली होती। आणि आता पुण्यात नवले ब्रिज जवळ तिच्या गाडीचा अपघात झाला। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पुण्यात गौतमी पाटीलच्या नावावर असलेली कार जोरात रिक्षाला आपटली, ज्यामुळे रिक्षा चालक गंभीर जखमी झाला। त्यावेळी गौतमी कारमध्ये नव्हती, पण कार तिच्या मालकीची असल्यामुळे तिला चौकशीसाठी बोलवलंय। रिक्षा चालकाच्या कुटुंबाने गौतमीला अटक करावी अशी मागणी करत आंदोलन केलंय। पोलीस सुद्धा या प्रकरणात नीट तपास करतायत। यापुढे काय होणार आहे हे तपासानंतर कळेलच। एकंदरीत गौतमी पाटील ही एकदम विवादातून उभी राहिलेली कलाकार आहे। लावणीच्या नावाखाली ती जे काही करते त्यावर कोणीही म्हणेल की ती संस्कृतीचा अपमान करते, तर कोणी म्हणेल की ती एक सेल्फ मेड स्टार आहे। तिच्या नृत्यात पारंपरिकतेपेक्षा मनोरंजनाची बाजू जास्त आहे आणि आज ती महाराष्ट्रातली एक मोठी पॉप कल्चर आयकॉन बनली आहे। तुम्हाला काय वाटतं, आता सुरू असलेल्या प्रकरणात पुढे काय होणार आहे? गौतमीला अटक होईल का? कुटुंबियांना न्याय मिळतोय का? कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा।